नमस्कार. योगीराज परमपूज्य श्री गुळवणी महाराज यांच्या चरित्रातून. योगाने सर्व दुःखांचा नाश होतो. योगाने प्राणजय साधतो. प्राणजयाने चित्त स्थिर होते. या स्थिर चित्ताच्या अवस्थेत योगी शुद्ध मनाने आत्म्याला पाहून आत्म्यातच संतुष्ट होतो. असे हे इंद्रियांना न अनुभवता येणारे शुद्ध बुद्धी वृत्तिगम्य आत्यंतिक सुख अनुभवणारा योगी परमात्म वस्तूपासून कधीही ढळत नाही. वामनरावांना योगाची एवढी आवड निर्माण झाली ती श्री टेंबे स्वामींमुळे. स्वामी स्वतः उत्तम योगी होते. आसन प्राणायाम मुद्रा त्यांना उत्तम अवगत होत्याच, पण ते इतरांना त्यांच्या त्यांच्या पात्रतेप्रमाणे मार्गदर्शनही करत होते. या मार्गदर्शनाचा लाभ झाल्यामुळे तर वामनरावांना योगाची आवड लागली. ईश्वर प्राप्तीसाठी कष्ट होणारच. वामनरावांची अशी धारणा असल्याने त्यांनी या विषयाचा नाद काही सोडला नाही. त्यांना गुरुबंधू श्री गोविंद स्वामी पंडित यांचा योगातील अधिकार मोठा असल्याचे आठवले. वामनरावांनी श्री गोविंद महाराज पंडितांचा पत्रे पाठवून शोधून काढला. ते सध्या होशंगाबादला असल्याचे समजले आणि पत्ताही मिळाला. या पत्त्यावर वामनरावांनी पत्र पाठवून आपली प्राणायामाने कुंडलिनी जागृत करण्याची इच्छा कळवली व आपले मार्गदर्शन व्हावे म्हणूनही लिहिले. वामनरावांचा आणि श्री गोविंद महाराजांचा पूर्वपरिचय होताच. दोघेही श्री टेंबे स्वामींचे शिष्य म्हणून गुरुबंधूच होते. श्री गोविंद महाराजांनी पत्र पाठवून होशंगाबादला येण्याविषयी लिहिले. त्याप्रमाणे श्री वामनराव होशंगाबादेस गेले. बरोबर आईला घेतले. इसवी सन 1922च्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्री गणेश चतुर्थी आणि श्रीपाद श्रीवल्लभांची जयंती अशा शुभदिनी वामनराव मातेसह होशंगाबादला पोचले. होशंगाबादला खरी घाटावर श्री सीताराम महाराज म्हणजे टेंबे स्वामींचे बंधू यांनी श्री दत्त मंदिर स्थापन केले होते. या मंदिराचे बांधकाम, जागा इत्यादी सर्व निर्माण करण्यासाठी व व्यवस्थेसाठी ग्वाल्हेर संस्थानने श्री हनुमंतराव फाळके यांना कारभारी नेमले होते. श्री हनुमंतराव फाळके यांनी वामनरावांची राहण्याची सोय हनुमंतरावांच्या स्वतंत्र खोलीतच केली. ईश्वरी योजना असली म्हणजे मानवी इच्छा योजनाही सुसूत्रपणे निर्विघ्नपणे पार पडतात, तसे हे झाले. मग वामनराव गोविंदरावांच्या भेटीला गेले. सर्व बोलणे झाले. दुसऱ्या दिवसापासून प्राणायामाच्या अभ्यासाला सकाळ संध्याकाळ प्रारंभ झाला. त्यावेळी वामनरावांनी आपले गुरुबंधू श्री शंकरकाका आजेगावकर यांनाही पत्र पाठवून अशा उद्देशाने प्राणायामाच्या अभ्यासासाठी होशंगाबादला जात आहोत असे कळविले होते. जमल्यास तिकडे येण्याचेही लिहिले होते. त्याप्रमाणे हिंगोलीहून श्री शंकरकाका आजेगावकर आणि श्री बाबा महाजन म्हणून एक योगाभ्यासी गुरुबंधू होशंगाबादला आले. तेही वामनरावांच्याकडेच उतरले. तेवढ्यात बार्शीहून वैद्यमास्तरही पुष्करला जाऊन श्री ब्रह्मानंदांना भेटून होशंगाबादला वामनरावांच्याकडे आले. म्हणजे परमार्थाची खरी आवड असली की गुरुबंधू कशी आणि किती धडपड करीत असतात हेच यावरून दिसते. होशंगाबादला आईला मुद्दाम बरोबर घेतले होते. आईच्या हातचे अन्न मिळून खाण्याची काहीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आईला बरोबर घेतले होते. ते अगदी योग्य असे घडले. त्याचबरोबर जीवाभावाचे गुरुबंधूही संगतीला लाभल्याने सर्व काही मनोनुकूल असे झाले. गोविंद महाराज पंडितांकडे यावेळी नागपूरचे सब जज श्री सदाशिवराव परांडे येऊन राहिलेले होते. त्यांची वरच्या हुद्द्यावर येथे बदली झाली होती. त्यांचा आणि श्री गोविंद महाराजांचा पूर्वस्नेह होता. यामुळे वामनरावांचा आणि सबजज सदाशिवराव परांडे यांचा परिचय व सहवासाने स्नेह निर्माण झाला. वामनरावांचा होशंगाबादेतील दिनक्रम सुरळीत सुरू झाला. नित्याचे अनेक सकाळ संध्याकाळ प्राणायामाचा अभ्यास, योग्य आहार, योग्य विहार, अनुकूल वातावरण यामुळे सर्वांना मानसिक समाधान होत होते. ध्येयवादी मनुष्याला ध्येयानुकूलता लाभली की प्रसन्नता येते. अन्य गोष्टींचा, विचारांचा मनाला स्पर्शच नसतो. वामनरावांच्या जीवनातील योगसिद्धीची धडपड हा असा एक कूट प्रश्न वाटतो.
की या पूर्ण साक्षात्कारी गुरु असलेल्या व्यक्तीला योगसिद्धीची समस्या का पडावी? हे त्यांचे अपूर्णत्व नाही का? याचे उत्तर नियतीने आधीच दिलेले आहे, पण प्रगट केले नाही. वामनरावांच्या हातून फार मोठा लोकोद्धार व्हावयाचा होता, म्हणून नियतीची चक्रे त्या दिशेने फिरत होती. नियतीने वामनरावांना होशंगाबादेस आणून का ठेवले? त्याचे उत्तर म्हणजे श्री स्वामी चिन्मयानंदांच्या जीवनपटाचा थोडा मागोवा घेऊन ते होशंगाबादेस कसे आले ते पाहिले म्हणजे लक्षात येईल. श्री स्वामी चिन्मयानंद सरस्वतींचे पूर्वाश्रमीचे नाव योगेशचंद्र चक्रवर्ती. हे राहणारे बंगालमधील ढाक्याचे. ढाक्याच्या ढाकेश्वरीचे वंशपरंपरेचे पुजारी. लहानपणापासून विरक्त, वयाच्या 20व्या वर्षी घर सोडले. योगेशचे सद्गुरूही ब्रह्मचारी असून योगेशपेक्षा फक्त 2च वर्षांनी मोठे होते, पण अधिकार मोठा होता. त्यावेळी त्यांच्या सद्गुरूंचे नाव श्री आत्मानंद ब्रह्मचारी होते. त्यांनी योगेशला नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा दिली आणि अलौकिक अशा शक्तिपात योगाचीही दीक्षा दिली. त्यामुळे प्रत्यक्ष विविध अनुभूतींना प्रारंभ झाला. मिळालेले गुरु आणि त्यांनी दिलेला साधन मार्ग अलौकिक, दिव्य, श्रेष्ठतम आणि प्रतिक्षणी अनुभव देणारा मिळाला. योगेश कृतार्थ झाला. सद्गुरूंच्या सांगण्यावरून योगेशने संन्यास घेतला. तेव्हा त्याचे नाव श्री चिन्मयानंद सरस्वती ठेवले. श्री स्वामी चिन्मयानंद हिमालयात गेले. हिमालयामध्ये स्वामींची अपूर्व साधना झाली. टिहरीच्या जंगलात स्वामी एकांतवासात 1.5 वर्ष होते. तेथे त्यांना साधनेत आदेश झाला, दक्षिणेकडे चल. स्वामींचे वय 30 वर्षांचे. बंगालीशिवाय कुठलीही भाषा येत नव्हती. तरी मोडके तोडके हिंदी नुकतेच बोलू लागले होते. पहिल्यांदाच एकटे बाहेर पडले. दक्षिणेकडे चल या आदेशाप्रमाणे निघाले. कुठे ते माहीत नाही, फक्त दक्षिणेकडे चल एवढे शब्द कानावर पडत. त्या आदेशाप्रमाणे ते मिरजजवळ हाथरसला येऊन राहिले. तेथेही ते शब्द कानावर येत होते. मग ते हाथरस स्टेशनला आले. जवळ पैसा नाही, दक्षिणेकडे म्हणजे कुठे ते माहीत नाही. अशा स्थितीत स्टेशनवर एक श्रीमंत गृहस्थ त्यांचेजवळ आला आणि स्वामींची चौकशी करून त्याला वाटले म्हणून होशंगाबादचे तिकीट काढून स्वामींना दिले. त्या तिकिटाच्या आधाराने स्वामी होशंगाबादेस आले. मंगळवार घाटावर एका खोलीत राहिले. नित्य साधना करावी, भिक्षा मागून आणून पोटाचा प्रश्न मिटवावा आणि दिवसभर खोलीत आसनावर बसून राहावे. ईश्वरी योजना काय आहे याचा काहीही अंदाज नव्हता, पण ईश्वराचे संकेत ठरलेले होते. असे श्री स्वामी चिन्मयानंद सरस्वतीस होशंगाबादेत आणून ठेवले. आता यापुढील घटनाही नियतीच्या लीलेने कसकशा घडत गेल्या ते सुद्धा मंत्रमुग्ध करणारेच प्रसंग आहेत. विश्वसूत्रधाराने बार्शीतील महापुरुषाला होशंगाबादेत आणून ठेवले आणि हिमालयातील महापुरुषाला सुद्धा होशंगाबादेत आणून ठेवले. ईश्वरी ऋणानुबंध काय करतील हे मानवी कल्पनेच्या कवेत येणारे नसते. आता या 2 महापुरुषांची भेट गुरु शिष्य या नात्याने घडवून आणण्याची लीला नियतीने सुरू केली. वामनरावांचा आणि सब जज सदाशिवराव परांडे यांचा स्नेह येथे नव्यानेच निर्माण झाला. स्नेह हा समान गुणधर्माने निर्माण होत असतो. सदाशिवराव हे रोज पाहत होते की वामनराव कुंडलिनी जागृत करण्याच्या उद्देशाने प्राणायामाचा अभ्यास करीत आहेत. केवळ याच उद्देशाने ते रजा घेऊन येथे येऊन राहिले आहेत. म्हणून सदाशिवरावांनी कुंडलिनी जागृतीचा एक अलौकिक मार्ग आहे हे वामनरावांना प्रमाण देऊन समजावून सांगितले. सदाशिवरावांच्या वाचनात कुलार्णव तंत्र हा तंत्र मार्गातील ग्रंथ आला होता. त्यांच्या संग्रही ते पुस्तक होते. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की अधिकारी गुरु वेददीक्षा देऊन तात्काळ कुंडलिनी जागृत करू शकतो, पण त्या अधिकाराचा गुरु मिळाला तरच हे शक्य आहे. वामनराव, शंकरराव इत्यादी स्नेही मंडळी हे विचार ऐकून घेत होते, पण मनातून त्या मार्गाची खात्री पटत नव्हती. म्हणून या विषयावर त्यांची चर्चाही चालत असे. सदाशिवरावांना हा विषय पुस्तकातून समजला होता, पण वामनरावांच्या प्रयत्नामुळे ते या विषयातील अधिकारी व्यक्तीच्या शोधात राहण्याच्या प्रयत्नास लागले. त्यांनी नारायणप्रसाद नावाच्या एका वकिलास सांगून ठेवले की कोणी बंगाली साधू संन्यासी भेटला तर माझ्या कानावर घाला. होशंगाबाद हे नर्मदा किनारी असल्याने तेथे साधू संन्यासी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येत असत.
नारायण प्रसादांकडे एक तरुण बंगाली संन्यासी भिक्षेला आले होते. त्यांना वाटले म्हणून ही बातमी सदाशिवरावांच्या कानी घातली. सदाशिवरावांनी मंगळवार घाटावर जाऊन त्या तरुण बंगाली स्वामीची भेट घेऊन आपल्या घरी भिक्षेला बोलावले. त्यावेळी कुंडलिनी जागृत करणारी कोणी अधिकारी व्यक्ती आपल्या पाहण्यात आहे काय, असे सदाशिवरावांनी स्वामींना विचारले. हा नेमका आणि अचूक प्रश्न ऐकून स्वामींना ईश्वरी लीलेचे आश्चर्य वाटले व स्वामींनी निसंकोचपणे सांगितले, मी स्वतःच वेददीक्षा देतो.